कुठे आग लागली की माय BMC वरती येतं, इथे इथे आग लागली, लेवल 1 लेवल 2 आपण सगळे पाहत असतो. तर त्यावेळी आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा केली आहे की आम्ही 300 मीटर उंच बिल्डिंग बांधतोय म्हणून 300 मीटर अतिशय परिणामकारक अशा पद्धतीचा आमचा फोकस आहे. तो याच्यासाठी आहे की इमारत तेवढी उंच आहे म्हणून तेवढी उंच शिडी मॅन्युफॅक्चर करणं किंवा विकत घेणं हा पर्याय नाही आहे किंवा ती उपलब्धही नाही आहे आजच्या तारखेला. आणि यापुढे या अशा कार्यक्रमांची नक्कीच नोंद घेण्यात येईल. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय अतिरिक्त आयुक्त शहर श्रीमती अश्विनी जोशी मॅडम यांना मी मनोगत व्यक्त करण्याची. यांची आज जयंती आहे. मुंबई महापालिकेतर्फे त्यांना वंदन करण्यासाठी माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत कार्यक्रम असतो. तर माझ्या वतीने सुद्धा मी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करते. मुंबई अग्निशमन दलाशी माझा संबंध मी 2019ला अतिरिक्त आयुक्त असल्यापासून आहे. 2019ला अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे असताना सुद्धा मुंबई अग्निशमन दलाचं कामकाज जे आहे ते अतिरिक्त आयुक्त म्हणून माझ्याकडे होतं. आता सुद्धा हे कामकाज माझ्याकडे आहे. आणि आपल्याकडे जी डिझास्टर मॅनेजमेंटची अथॉरिटी आहे तर त्याची शहराची अध्यक्ष म्हणून आपल्या कामाशी माझा वारंवार संबंध येतो. आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या आगीच्या घटनांमध्ये जे अधिकारी कर्मचारी शहीद झाले, ज्यांनी हौतात्म्य पत्करलं, त्यांचा उल्लेख केला गेला. मला असं वाटतं की आताच्या काळातली अग्निशमन दलासमोरची जी आव्हानं आहेत ती अतिशय वेगळी आहेत. आपल्या CFOना आठवत असेल, घाटकोपरचं होर्डिंग पडलं त्यावेळी आपण 4-5 तास सगळेजण तिथे होतो. मोनोरेलची दुर्घटना होता होता टळली त्यावेळी सुद्धा आम्ही सगळे प्रशासन म्हणून अग्निशमन दलासोबत तिथे उपस्थित होतो. ही अतिशय वेगळ्या पद्धतीची आव्हानं आहेत. म्हणजे घाटकोपरचं होर्डिंग पडलं त्यावेळी तिथे अंडरग्राऊंड CNGचा टाकी आहे, ती पंपाची ब्ल्यूप्रिंट पाहिल्यानंतर आम्हाला कळली. आणि मग त्याच्यानंतर माध्यमं असतील आणि सगळीकडून एक पॅनिक सिच्युएशन तयार झाली की गॅस कटरने ते पटापट कट का करत नाही. आपल्या अग्निशमन दलाचे प्रमुख आले आणि ते म्हटले की मॅडम हे जर मी कट करायला गेलो तर इथे मोठा स्फोट होईल. अशा वेळी मला असं वाटतं की प्रशासन म्हणून आमचं कर्तव्य आहे की जरी मी इन्सिडेंट कमांडर म्हणून तिथे उपस्थित आहे तरी मी CFOना सांगितलं की आय विल गो बाय व्हॉट यू से. तुम्हाला तो संपूर्ण CNG रिलीज करायचा आहे, त्याच्यासाठी 3 तास लागणार असतील तर आमची थांबायची तयारी आहे, आमच्याकडे भरपूर वेळ आहे, वी आर नॉट इन अ पॅनिक. तर मला असं वाटतं की हे तांत्रिक काम आहे. तर ते तांत्रिक काम आपण लोक करत असताना प्रशासन म्हणून आपल्या सोबत तिथे उपस्थित राहणं, तिथे जर काही कोऑर्डिनेशन असेल, आपल्याला ट्रॅफिक पोलीस कडून हवं असेल किंवा पोलिसांची सुरक्षा हवी असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील तर त्या पुरवण्यासाठी सहाय्यभूत होणं आणि तांत्रिक व्यक्तींना त्यांचं काम करू देणं ही आता काळाची गरज आहे. तसाच मी उल्लेख करेन मोनोरेलच्या घटनेचा सुद्धा. मोनोरेलच्या तिथे आम्ही जेव्हा विचारलं की आतमध्ये किती लोक असतील तर आम्हाला सांगण्यात आलं की 103 टन वेट आहे. 103 टन वेट आहे पण माणसं किती आहे. फायर ब्रिगेड में या हमारे देश की फायर सर्विसेज में 14 अप्रैल यह जो दिन है, हमारे जो फायरमैन है और जो ऑफिसर्स है जिन्होंने अपना पूरा जीवन इसको समर्पित किया और जीवन जो फायर इंसिडेंट्स में आग बुझाते समय वक्त अपना जीवन समर्पित किया है, उनको आज ये श्रद्धांजलि देने का दिन है. ये भारत सरकार ने मुकर्रर किया हुआ है. आज जितने भी हमारे देश में फायरमैन ऑफिसर्स जो काम करते हैं उनके लिए ये बड़ा दिन होता है, जो अत्यंत भावनिक दिन होता है, जिस दिन हम लोग उनको याद करके हमारी श्रद्धांजलि अर्पित करते हैं. एप्रिल हा आमचा शहीदांना वाहिलेला जो दिवस आहे, शहीद फायर सर्व्हिस डे आपण जो ऑब्झर्व करतो, त्याच्यामध्ये आपण ज्या अग्निशमन सेवेमध्ये जेवढ्या अग्निशामकांनी आपले हौतात्म्य दिलेले आहे, प्राणाची बाजी लावलेली आहे काम करताना, आग विझवताना, तसंच लोकांचा जीव वाचवताना जे त्यांनी हौतात्म्य दिलं त्यांना आपण श्रद्धांजली देत असतो. तर हा आज ऑब्झर्वन्स डे आहे. तर सर्व हुतात्म्यांना सर्वांना श्रद्धांजली. तसंच मी नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो की आगीची खेळ करू नका, आगीची सुरक्षितता पाळा, जे फायर सेफ्टी मेजर्स आपल्याला दिलेले आहेत त्याचं पालन करा
आणि स्वतः सुरक्षित राहा आणि आपल्या जवळ नातेवाईकांना पण सुरक्षित ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.